नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला पावभाजी बनवायला शिकवणार आहे. चला तर मग चालू करू पावभाजी बनवायला. बघा मग मी इथं 4-5 भाज्या घेतल्या आहेत. ढोबळी मिरची आहे, बटाटा, बीट आहे, भोपळा आहे. ह्याच्यात मी थोडीशी डाळ पण घातलेली. तर ही वेगळ्या पद्धतीची पावभाजी आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया पावभाजी करायला. चला तर मग या भाज्या आपण सगळ्या स्मॅश करूया. तर इथं हे बघा, सगळ्या भाज्या असं चांगले स्मॅश झालेल्या आहेत. इथं मी सगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे. कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, थोडंसं मी खोबरंही घातलं आहे आणि चांगलं बघा हे चांगलं असं बारीक झालेलं आहे मिक्सरमध्ये. चला तर मग आपण आता याच्यात तेल घालूया कढईमध्ये. आता मी गॅस चालू केला आहे. तर आता आपण इथं तेल घालत आहे. तेल थोडं गरम झालं की आपण हा मसाला तेलामध्ये आपण चांगलं परतून घेणार आहोत. इथं मी लाल तिखट घेतलं आहे थोडंसं, इथं हळद आहे थोडी, इथं पावभाजी मसाला आहे हा. तर आपण टाकायला सुरुवात करू. तेल आता चांगलं गरम झालं आहे. चला तर मग आपण मसाला टाकून घेऊ याच्यामध्ये. आता हा आपण चांगलं तेलामध्ये घालून घेऊया, म्हणजे परतून घेऊया चांगलं व्यवस्थित. हे आता चांगलं परतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे असं चांगलं परतलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये आपल्या चवीनुसार म्हणजे मसाला टाकून घेऊया. तिखट जेवढं जमत तुम्हाला तसं तुम्ही टाकू शकता. हे थोडंसं आपण हळद पण टाकूया, मीठ आपण नंतरनं टाकूया. त्याच्यात आपण थोडंसं मसाला टाकूया आणि थोडा मसाला आपण नंतरनं वरतून टाकू शकतो. हे बघा मी असं चांगलं बारीक केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असं झालेलं आहे. तर आपण या सगळ्या भाज्या केलेल्या आहेत ना, आहेत त्या आपण इथं ओतून घेऊया. हे बघा असं किती मस्त असं छान झालं आहे. सगळीकडनं असं घालून घेऊया आपण याला. आणि आपल्याला लागेल तसं आपण पाणी घालूया. याच्यात आपण चवीनुसार मीठही घालून घेऊ. आणि मीठ आपण चांगलं असं घालून घेऊया. हे बघा असं आपण पावभाजी मसाला टाकून घेऊया वरतून थोडा राहील. आता आपण याच्यात थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकूया, म्हणजे कसं एकदम असं छान दिसत. ह्याला आपण कोथिंबीर अशी धुवून घेतली आहे आणि ते असं वरतून आपण टाकणार आहोत. आपली मस्त पावभाजी बनवून तयार झाली आहे. अशा प्रकारे पावभाजी बनवून झाली आहे. चला तर मग खाऊन घेऊया. धन्यवाद मित्रांनो.